नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे आणि आता आपण जो व्हिडिओ करतो आहे तो आता 30 तारखेला आपण रेकॉर्डिंग करतो. 30 तारखेला ऑलमोस्ट 99% कंपन्यांचे रिझल्ट्स आलेले आहेत आणि ते रिझल्ट्स फिनॉमिनली चांगले आलेले आहेत. ओके, तुम्ही जर बघितलं एका वर्षात 2025 ते 2026 हे 12 महिन्याचे प्रॉफिट जवळजवळ 15% CAGRने नेट प्रॉफिट वाढलेले आहेत. ओके, आणि कसं काय वाढले आहेत नेट प्रॉफिट 15%? नाही तर मी टिपिकली आता 500 कंपन्या ट्रॅक करतो. ओके, सगळ्या चांगल्या कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये 15% CAGR इज फिनॉमिनल गेन इन द प्रॉफिटेबिलिटी. हे एक्सपेक्टेड केलंच नव्हतं. इराण वॉरमुळे किंवा ट्रम्पच्या टँट्रम्समुळे एवढं फॅन्टास्टिक रिझल्ट्स येतील हे आपल्याला वाटलं नव्हतं, पण ते आलेले आहेत. ओके, आणि तुम्ही जर 3 वर्षाचा CAGR बघितला जर 35% CAGR आहे. ओके, मग 3 वर्षाचे जर तुम्ही बघितले तर 2023ला टोटल प्रॉफिट होतं आहे 500 कंपनीचे 10,33,000 कोटी. ओके, 2024ला झाले 13,17,000 कोटी. नंतर मग 14,61,000 करोड 25मध्ये. आणि आत्ता ॲज वी स्पीक मार्चचे रिझल्ट्स 2026चे आलेले आहेत आणि 16,88,000 करोड्स एवढे प्रॉफिटेबिलिटी ह्या 500 कंपन्यांचे आलेले आहेत. ओके, तर बघा 10 लाखावरनं 16 लाख म्हणजे ऑलमोस्ट 17 लाख करोड प्रॉफिटेबिलिटी झालेली आहे जस्ट इन 3 इयर्स. त्याच्यामुळे 2.66 हा त्याचा भागाकार आहे. ओके, 2.66 आणि त्याचा 2.66 जर 3 वर्षात बघितलं तुम्ही तर मोर दॅन 35% म्हणजे 36% ते 37% CAGRने प्रॉफिटेबिलिटी वाढलेली आहे, नेट प्रॉफिट. ओके, आणि एका वर्षाची बघितली तर 15% CAGRने वाढलेलं आहे. टिपिकली आपण एका क्वार्टरची बघतो प्रत्येक स्टॉक मार्केटमध्ये जसा ट्रेंड बदलतो मार्केट प्राईसचा. ओके, प्रत्येक क्वार्टरला रिझल्ट चांगले आले की टिपिकली शेअरचा प्राईस वरती जातो किंवा आधीचं पोझिशन कोणी घेतली असती 15 लोकांनी तर चांगले रिझल्ट येऊन सुद्धा तो पडतो. त्यामुळे शेअरचं टेक्निकली हलत असतं क्वार्टरली रिझल्टप्रमाणे. ओके, त्यामुळे दर क्वार्टरला हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की आज कसा वाढतो आहे क्वार्टरला प्रॉफिट, की क्वार्टर अँड क्वार्टर कसा वाढला आहे आणि लास्ट Q4 टू दिस Q4 कसा वाढला आहे. पण एवढं करणं काही शक्य नाही प्रत्येकाला. त्यामुळे इयरली जरी बघितलं तरी तुम्ही सफिशियंटली सॅटिस्फाईड राहायला पाहिजे. तर इयरली प्रॉफिटेबिलिटी झाली तर बघा 15% ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी वाढलेली आहे एव्हरी कंपनी ऑफ दिस 500 कंपनीज ऑन अन ॲव्हरेज. ओके, जर आपण सेक्टर वाईज बघितलं तर बघा वेल्थ सेक्टर हा सगळ्यात शेवटचा सेक्टर आहे. ABCD प्रमाणे मी लावलेलं आहे त्यांचं सिरियल ऑर्डर. तर वेल्थ सेक्टरमध्ये इफ यू सी बजाज होल्डिंग आता सध्या सगळ्यात वरचा मी वाचतो आहे. बजाज होल्डिंग इज वेल्थ सेक्टर, म्हणजे बजाज होल्डिंग ही बजाज ऑटो कंपनीची किंवा बजाज ग्रुपची वेल्थ मॅनेजमेंट कंपनी आहे. ओके, तर हा सध्या परत 10,000ला आलेला आहे फ्रॉम 12,000 रुपीज. तर लो जिथे लिहिलेलं आहे ना डी कॉलममध्ये तर ते शेअर आत्ता लो प्राईसला आहे कम्पेअर्ड टू देअर अर्लियर प्राइसेस आणि रिझल्ट्स फॅन्टास्टिक आले आहेत. बघा बजाज होल्डिंगचे रिझल्ट्स कसे आले बघा 5,000, 7,000, नंतर इथे 2025ला थोडे पडले आणि यावर्षी 9,700 कोटी. ओके, म्हणजे 3 वर्षाचा ह्याचा आहे रेशो 1.98 आणि एका वर्षाचा आहे 1.48. ओके, फॅन्टास्टिक रिझल्ट्स आले. सेम थिंग अबाउट हर्क्युलस इन्व्हेस्टमेंट. आता या कंपनीचा हर्क्युलस इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे. ओके, हॉइस्ट नाही आता इन्व्हेस्टमेंट आहे. आपण सध्या ना लोला आहे मे बी इट इज अराउंड 210 वगैरे. आणि ह्याची पण प्रॉफिटेबिलिटी आता इथे त्यांचा हॉइसचा बिझनेस होता, इथे त्यांची इन्व्हेस्टमेंट कंपनी झाली आणि इथे त्यांचा 3 वर्षाचा प्रॉफिटेबिलिटी खूपच कमी झाले. पण एका वर्षामध्ये प्रॉफिटेबिलिटी 1.38 टाइम्स झाले. तर आनंद राठी वेल्थ, ओके, निपॉन ॲसेट मॅनेजमेंट, AB कॅपिटल, नेस्कोची बेसिकली रिअल इस्टेट आहे, भाड्याने जागा देतात आणि प्रदर्शन आहेत. तर हा सुद्धा वेल्थमध्ये मी काय टाकला आहे तर बेसिकली ह्यांना काय कर्ज नाही काय नाही, फॅन्टास्टिक ग्रोथ आहे. याची बघा कशी ग्रोथ झाली आहे 300 कोटी ते 408 कोटी. ओके, 10% वाढली एका वर्षामध्ये, पण 3 वर्षामध्ये 1.4 टाइम्स वाढलेले आहे. त्यानंतर MCX आपण व्हिडिओ केला MCXचा, काय प्रॉफिटेबिलिटी वाढली आहे. म्हणजे एनव्हिएबल रेशोज आहे त्याचे सगळे. 150 करोड प्रॉफिट होता फक्त 2023ला, राईट. तो डायरेक्टली 1,332 कोटी नेट प्रॉफिट झाला यावर्षी. ओके, मग डबल 2.38 टाइम्स एका वर्षात प्रॉफिट वाढला. सेम थिंग विथ कॅम्स, केफिनटेक. नंतर CDSLचं प्रॉफिट कमी झाला त्यामुळे तो पडलेला आहे शेअर. ओके, नंतर एंजल वन प्रॉफिटेबिलिटी कमी झाली आहे त्यामुळे पण हा शेअर थोडा पडलेला आहे. आणि जिओजीत सिक्युरिटीने तर अर्धा प्रॉफिट झाला आहे त्यांचा. ओके, फ्रॉम 172 करोड टू 79 करोड. त्याच्यामुळे हा शेअरसुद्धा अर्धा झालेला आहे. सध्या 75 वगैरे असेल आणि हे सुद्धा शेअर्स खाली आलेले आहेत. पण हे यांचे रिझल्ट चांगले न आल्यामुळे खाली आलेले आहेत. ओके, आणि पण हे 2 वर्षे रिझल्ट चांगले येऊन सुद्धा ते पडलेले आहेत. ओके, तर असं आपण आता अभ्यास करूया प्रत्येक सेक्टरचा. ओके, तर हा झाला वेल्थ सेक्टर. आता आपण विल गो फर्दर अप. BSEसुद्धा वेल्थ सेक्टरमध्येच येतो. ओके, MCX मी 2दा टाकला गेलेला आहे. BSEसुद्धा बघा प्रॉफिटेबिलिटी किती झाली जबरदस्त, 200 कोटीवरनं 2,500 कोटी. ओके, 1.89 टाइम्स एका वर्षामध्ये. ओके, कळतं तुम्हाला. आणि सेम थिंग इज अबाउट MCX ऑल्सो. ओके, नंतर
त्याच्या पुढचं टायर सेक्टरमध्ये काय विशेष झालेलं आहे. अर्थात जे के टायरमध्ये टॉप बिलिंग 1.52 टाइम्स झालेलं आहे प्रॉफिट एका वर्षात. सेंचुरी एनका, सियाट टायर्स. ओके, पण टायर सेक्टर नॉर्मली मोस्ट निग्लेक्टेड शेअर. त्याच्यापैकी खाली आलेलं आत्ता फक्त गुडइयर आणि बीकेटी. ओके, म्हणजे बालकृष्ण इंडस्ट्रीज हे 2 घेण्यासारखे शेअर्स आहेत आणि स्टेडी शेअर्स आहेत. हे मार्केट फेवरेट नाही आहेत. बीकेटी आहे पण सध्या अनफेवरेट आहे, त्याच्यामुळे 2000ला आलेलं आहे किंवा 2100ला असेल, पण टिपिकली इट कॅन गो टू 3200. ओके, गुडइयरसुद्धा 1200 जाऊ शकतो, आत्ता 760 वगैरे असू शकतो. ओके, त्याच्यानंतर इफ यू सी फर्दर टुरिझम ॲज वन ऑफ द रिसेंट एंट्रंट सेक्टर. त्याच्यामध्ये BLS इंटरनॅशनल, VIP लगेज, ओके, IRCTC, इक्सिगो आणि रेड गेन. ओके, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिटेबिलिटी कोणाची वाढली तर 1.26 जे ग्रीन शेड आहेत ना, ते सगळे मी टॉप बिलिंग त्याला दिले आहे. तर BLS इंटरनॅशनल याचा पण प्रॉफिटेबिलिटी 3 वर्षात आणि एका वर्षात जबरदस्त वाढलेली आहे. त्याच्यामुळे याच्याकडे बघायला हरकत नाही. टुरिझम सेक्टर विच इज सनराईज सेक्टर. या त्याच्यानंतर तुम्ही टेक्स्टाईल बघितलं वरती, तर टेक्स्टाईल डाऊन आहे या बिकॉज ऑफ ट्रम्प आणि टेरिफ एटसेट्रा. त्यामुळे टेक्स्टाईलमध्ये सध्या कोणी घेत नाही आहे. ओके, बिकॉज इट इज ऑल डाऊन. पण तरीसुद्धा कॉन्ट्रा एंट्री तुम्हाला घ्यायची असेल तर स्टोवेक, हिम्मत सीडका, ट्रायडंट आणि विशाखा इंडस्ट्रीज हे अजूनही लोलाच आहेत. ओके, त्यानंतरचा पुढचा सेक्टर आहे तो टेलिकॉम. ओके, रेलटेल आणि एअरटेल. त्याच्यामध्ये रेलटेलचे प्रॉफिटेबिलिटी 15% वाढले. शेअरचं तुम्ही ग्राफ बघा आणि देन यू कॅन डिसाईड वेदर यू वॉन्ट टू बाय. एअरटेल तर फंटॅस्टिकच आहे. याचा प्रॉफिट थोडा कमी झाला आहे, 33,000 कोटी झाला आहे फ्रॉम 37,000 करोड. पण एअरटेलशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे, राईट. त्याच्यामुळे एअरटेलचा भाव वाढणारच सारखा. आत्ता 1800 असल्यामुळे घ्यायला हरकत नाही तो. ओके, टेक्निकल तुमच्या एक्सपर्टला विचारूनच घ्या आणि सोचकर समजकर इन्व्हेस्ट कर. शुगर सेक्टर डाऊन आहे एक्सेप्ट फॉर मे बी फ्यू कंपनीज. गव्हर्नमेंटचे पॉलिसीज याला रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, इथेनॉलला भाव वाढवायचा नाही, साखरेला भाव वाढवायचा नाही, शेतकऱ्याला मिनिमम एवढा भाव दिलाच पाहिजे. त्यामुळे स्ट्रँगल्ड एक सेक्टर आहे शुगर सेक्टर. पण कधीतरी तिढा सुटेल तर मे बी शुगर सेक्टरचे आत्ता रिझल्ट सो आलेले आहेत, पण गोईंग फॉरवर्ड दे मे इन्क्रीज. ओके, नंतर स्टील सेक्टर फिनॉमिनल. स्टील सेक्टर इज वन ऑफ द मोस्ट डार्लिंग सेक्टर फॉर लास्ट क्वार्टर. ओके, म्हणजे गेल्या कारण JSW स्टीलचे बघा रिझल्ट कसले आलेत. प्रॉफिटेबिलिटी एका वर्षात त्याची 3,400 कोटीवरनं 25,500 कोटी झालेले आहे. अनबिलिव्हेबल आहे. 7.3 टाइम्स प्रॉफिट वाढलेला आहे. टाटा स्टील 3.34 टाइम्स. नंतर सेलसारखी कंपनीसुद्धा 1.42 टाइम्स प्रॉफिट झालेलं आहे. 2,300 पासून 3,300 कोटी. ओके, आणि खालच्या कंपन्या आपण सोडून देऊ. त्यापैकी संतूर मॅग्नीज बघण्यासारखे आहे. संतूर मॅग्नीजचं आता एक्सपान्शन कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यामुळे एक्सपान्शन कंप्लीट झाल्यामुळे ह्या शेअरची पण प्रॉफिटेबिलिटी जबरदस्त वाढेल गोईंग फॉरवर्ड. आत्ता एवढी आहे 543, पण गोईंग फॉरवर्ड इट विल बी मच बेटर दॅन दॅट. ओके, संतूर मॅग्नीजकडे बघायला हरकत नाही आहे. आणि सध्या तो वरती आहे, लो ह्याच्यामध्ये कुठलाच नाही आहे. ओके, स्टील सेक्टरचा आत्ता दणदणीत परफॉर्मन्स आहे. मार्केट म्हणजे फंडामेंटली ॲज वेल ॲज टेक्निकली. ओके, सेलसुद्धा किती झाला म्हणजे 203 का 210 झाला असा शेअर बघता आत्ता एक 6 महिन्यापूर्वी 100-110 होता. ओके, त्यामुळे कुठला शेअर कधी वरती जाईल यू नेवर नो. सो यू हॅव टू कीप क्लोज वॉच. ओके, त्यानंतर पुढचा सेक्टर सोलर सेक्टर. सोलर सेक्टरमध्ये सगळ्यांनीच फिनॉमिनल काम केलेलं आहे. विक्रम सोलर, वारी एनर्जी, ॲक्मे सोलर, प्रीमियर एनर्जी, सुझलॉन आणि ओस्वाल पंपसुद्धा सोलर बनलंच आहे. हे सोलर पंप बनवतात. ओके, तर या सगळ्यांचे बघा ऑल आर ग्रीन. प्रॉफिटेबिलिटी एका वर्षामध्ये दुप्पट 1.6 टाइम्स, 1.53 आणि ओस्वाल पंप इज 1.22 टाइम्स. या तसा सोलर सेक्टर आहे. त्यानंतर शिपिंगचे पण चांदी झाले यावेळेला बिकॉज ऑफ हॉर्मुझ. GE शिपिंग आणि SCIने प्रचंड प्रमाणामध्ये नफा कमवलेला आहे. या तर मार्केट खालचं काय बेसिसवर की इयरली प्रॉफिट वाढला आहे का नाही. त्यामुळे जिथे जिथे T कॉलममध्ये लॉस कॉलममध्ये जिथे जिथे मोर दॅन 1.2 किंवा 1.3 आहे ते शेअर तुम्ही टेक्निकली बघून त्याचा अभ्यास करून तुम्हाला घ्यायला हरकत नाही, प्रोव्हायडेड यू कॅन सी द फ्युचर ऑफ दॅट कंपनी इक्वली गुड. ओके, कारण सगळा हा शेअर मार्केटचा खेळ आहे की व्हॉट इज फ्युचर फॉर दिस शेअर. जे झालं ते झालं. आता 2026चे रिझल्ट्स आले, सगळं जुनं झालं. आता पुढे Q1मध्ये काय. ओके, म्हणजे जून 2026मध्ये काय असे प्रश्न लोक विचारायला लागतात, किंवा 2027चा प्रॉफिट काय म्हणतो आहे. ओके, तर हॉर्मुझ जर असाच राहिला पुढच्या वर्षी फुल 6 महिने 8 महिने तर GE शिपिंग आणि SCIची परत चांदी कंटिन्यू होईल. आणि जेव्हा ते उघडला तर ऑब्वियसली फ्रेट रेट्स कोसळतील आणि त्याच्यामुळे त्यांना आत्ता जेवढा प्रॉफिट झाला आहे दणकून तो होणार नाही. त्यानंतर रिटेलमध्ये बघा कोण आहे. वेदांत फॅशन. ओके, वेदांत फॅशनमध्ये सगळे लग्नी कपडे लोक घेतात. ओके, पुरुषांचे बेसिकली आणि बायकांचे पण असतात. पण हा शेअर पडला आहे का, कारण प्रॉफिटेबिलिटी फक्त त्याची 0.97 आहे म्हणजे रेशो,
मग गेल्या वर्षीचं प्रॉफिट आहे 388 करोड होता, आता फक्त 376 करोड आहे. पण शेअर मात्र किती झाला, 35% आला शेअर. 800वरनं 350 किंवा 400 आलेला शेअर वेदांत फॅशन. तसे शेअर तुम्ही हेरून त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला मॅक्सिमम प्रॉफिट होऊ शकतो. डीमार्ट, फॉरएव्हर ग्रीन, नंतर ट्रेंड लिमिटेड पडलेला असताना कोणी घेतला नाही, आता लोक उड्या मारत असतील. वेंकीचं मला काय विश्वासच नाही वेंकीवर. पण खूपच अपडाऊन, खूप डाऊन, म्हणजे फॉरगेट अबाउट इट. विशाल मेगामार्ट, वैभव ग्लोबल आणि V2 रिटेल हे तिन्ही रिटेल चेन्स फिनॉमिनल त्यांचा रिस्पॉन्स आहे. बघा प्रॉफिटेबिलिटी V2 रिटेलची केवढी वाढली, दुप्पट. ओके, 71 कोटीचे 162. नंतर वैभव ग्लोबल चेन आहे वैभव ग्लोबल. इंडियन सगळे जे काही प्रोडक्शन आहे ते तिकडे अमेरिकेत आणि युरोपमध्ये विकतात. विशाल मेगावॉटसुद्धा 600वरनं 839, म्हणजे 1.33 टाइम्स. आणि 3 वर्षाचा सुद्धा प्रॉफिट याचा चांगला वाढलेला या कंपन्यांचा. आणि क्रेडो बँड म्हणजे मुफ्ती कपडे, मुलांचे कपडे येतो ना, त्याचा प्रॉफिटेबिलिटी कमी झाले म्हणून हा परत लो झालेला आहे. ओके, त्याचा प्रॉफिटेबिलिटी 70%वर आलेली आहे. ओके, फ्रॉम 68 करोड इट हॅज कम डाऊन टू 46 करोड. ओके, सो दॅट्स अबाउट द रिटेल इज द मोस्ट फेवरेट सेक्टर ऑफ द मार्केट. आणि रिअल इस्टेट अपडाऊन असतो. तर रिअल इस्टेटचे काही कंपन्यांनी फार उत्तम केलेलं आहे रिअल इस्टेटमध्ये. बघा, ओके, सो दिस इज रिअल इस्टेट. सगळ्यात टॉप बिलिंग कोणाला रिअल इस्टेटमध्ये, तर महाराष्ट्र लाईफ. ओके, प्रॉफिटेबिलिटी याची दणकून वाढले, पाचपट झाला आहे. म्हणजे 61 करोड गेल्या वर्षी होता, त्याचं 298 करोड झालेला आहे. दिस मस्ट बी बिकॉज ऑफ अदर इन्कम, सो दिस मे नॉट लास्ट फॉर द नेक्स्ट इयर. पण केजारिया सिरॅमिक, सेंचुरी प्लाय, रॅमको इंडस्ट्रीज, सनटेक रियालिटी, NBCC, ओके, गोदरेज इंडस्ट्रीज, लोधा डेव्हलपर्स. लोधा खूप खाली आला आता, जवळजवळ 1100पासून पडलेला तो 800 किंवा तत्सम लेवलवर असू शकतो. फिनिक्स मॉल्स, ओके, हे सगळं रिअल इस्टेट कंपनीच आहे. फिनिक्स मिल्स, ओके, मॉल्स बेसिकली भाड्याने मॉलला जागा देतात. आणि ओबेरा रियालिटी. ओके, तर सगळे. आणि शोभाचे अजून रिझल्ट आलेले नाही आहेत. आणि शोभा इज गोईंग डाऊन नाव. इट वॉज अप फॉर लास्ट सेव्हरल इयर्स, बट नाव इट इज गोईंग डाऊन. बँगलोरची प्रॉपर्टी बरोबर नीट काम करत नाही दिसते. सो दॅट इज अबाउट द रिअल इस्टेट. ओके, आणि रिअल इस्टेटचा तुम्ही ETF घेऊ शकता. फॉरगेट अबाउट ऑल. तुम्हाला जर ट्रॅक करायचं नसेल तर रिअल इस्टेटचा ETF घेऊ शकता तुम्ही. ओके, त्याच्यानंतर रेटिंग कंपन्यांमध्ये सगळ्यात टॉप बिलिंग आहे ते केअर रेटिंगचं आहे. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी त्याची 24% वाढली आहे, क्रिसिलची 19% वाढली आहे, आणि इक्राची 9% वाढली आहे फक्त, पण वाढली आहे. राईट, 9% इज नॉट अ बॅड नंबर. आणि इक्राचा शेअर 6200वरनं 5200 किंवा 5100 आलेला आहे. बघा, तुम्हाला आवडलं तर घेऊ शकता तुम्ही इक्राचा शेअर. इट इज नॉट गोइंग टू बी लाईक दिस फॉर एव्हर. पुढच्या वर्षी परत इक्रावरती जाईल, केअर खाली येईल, हे होतच असतं. आणि सगळ्यात स्टेबल ह्याच्यामधला शेअर आहे तो क्रिसिल. ओके, प्रॉफिटेबिलिटी ही S&P ग्लोबलची कंपनी आहे. हिस इज MNC कंपनी. ओके, याची प्रॉफिटेबिलिटी बघा 706 कोटीवरनं 840 कोटी झालेले आहे. आणि ह्याला काही नाही, फक्त माणसांची किंमत ह्याच्यामध्ये प्राईस आहे, म्हणजे काय कॉस्ट आहे, किंवा 100 माणसं किंवा 500 माणसं नोकरीला ठेवलेत, ते रिसर्च करतात. आणि ह्यांच्याकडे बिझनेस येतोच. आता जे आपण सगळ्या कंपन्या बघतोय ना, त्या सगळ्या कंपन्या ह्यांच्याकडे रेटिंगचं सर्टिफिकेट मागतात. ओके, सो दिस इज सर्टिफिकेशन कंपनी. मग काय कंपनी तुमच्याकडे येते क्रिसिल, तुमच्याशी बोलते फायनान्स डिपार्टमेंट आणि इतर डिपार्टमेंटशी, मग तुमचं ॲनालिसिस करते की तुमचा बिझनेस कसा चालला आहे, तुमच्या कंपनीमध्ये ऑनेस्ट लोक आहेत का नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे की नाही, का काही लफडा आहे, तुम्ही लोन प्रॉपर सर्व्हिसिंग करू शकताय की नाही, तुमची हिस्ट्री काय, आणि तुमची पुढील फ्युचर काय, हे सगळं बघून ते तुम्हाला रेटिंग देतात. रेटिंगचं सर्टिफिकेट A++, A-, ओके, A+ वगैरे वगैरे, किंवा B-, B-, डबल मायनस, एक्सेट्रा. तर हे कंपनी नेहमी स्ट्राईव्ह करत असतात की आपल्याला A++ कसं मिळेल. ओके, त्याच्यासाठी क्रिसिलला प्रत्येक कंपनी बोलवते आणि त्यांना फॅट फी द्यायला लागते फॉर गेटिंग सेल्फ रेटेड. ओके, गेटिंग द कंपनीज रेटेड. आता टिपिकली भारतात किती कंपन्या आहेत? ओके, लिस्टेड कंपन्या 5000 कंपन्या आहेत, त्याच्यापैकी मे बी ॲटलिस्ट 3000 कंपन्या तर रेटिंग सर्टिफिकेटसाठी जातच असतील यांच्याकडे, तिघांकडे, क्रिसिलकडे, नाही तर इक्राकडे किंवा केअरकडे. ओके, तर नक्कीच तुम्ही या कंपन्यांचा शेअर सगळ्यात स्टेबल असतात का? तर नाही. हा पण शेअर क्रिसिल शेअर 6200वरनं पडून 2024ला 6200 होता, तो पडून 3900ला, आणि आता मे बी इट इज 4000 रुपीज. इट इज वर्थ वॉचिंग इट. आणि ऑब्वियसली समजकरच इन्व्हेस्ट करायचे असतात. राईट. त्यानंतर पंप्सचं सेक्टर, KSB पंप्स आहे, किर्लोस्कर ब्रदर्स आहे, रोडो पंप्स आहे. ओके, सगळ्यात छोटी रोडो पंप्स आहे, आणि ऑब्वियसली सगळ्यात मोठी आहे ती किर्लोस्कर ब्रदर्स आहे. तिथं प्रॉफिटेबिलिटी एकदम फॅन्टॅस्टिक वाढले. 420 कोटी प्रॉफिटेबिलिटी झाले 2026मध्ये. त्याच्यानंतर 377 झाले, पडले थोडीशी. तर पंपचे एका वर्षाची प्रॉफिटेबिलिटी खाली आहे. ओके, सो फॉरगेट अबाउट दिस पंप्स. देन गो टू पॉवर. ओके, पॉवरमध्ये सगळ्यात वरती कोण आहे?
BHEL. ओके, BHELचं प्रॉफिटेबिलिटी तिप्पट झाली एका वर्षात, 500 कोटीवरनं 1600 कोटी. नंतर GIPCL पण गुजरात इंडस्ट्रियल पॉवर, याची पण प्रॉफिटेबिलिटी डबल झाली आणि हा शेअर अजूनही स्वस्त आहे, 160ला आहे. मे बी इट विल गो टू 250 गोइंग फॉरवर्ड इन नेक्स्ट 1 year. ओके, आणि ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. GIPCL नोबडी बाईज. ओके, लाईक BHEL एव्हरीबडी नोज, GIPCL नोबडी नोज. नंतर JSW एनर्जी 1.4 times. NLC इंडिया एकदम सटासट वरती गेल्या वर्षभरात 100 रुपये वाढलं आहे. ओके, बिकॉज ऑफ प्रॉफिटेबिलिटी गोइंग अप बाय 40% ओव्हर 1 year. NHPC येण्यासारखं आहे. इट इज स्टील मिअँडरिंग अराउंड 86 or 85 किंवा 78ला सुद्धा असू शकतो. आणि हा शेअरची कपॅसिटी 120पर्यंत जाण्याची. NHPC ही हायड्रो कंपनी आहे, सोलर पण आहे आणि याचे बरेच एक्सपान्शन प्रोजेक्ट चालू आहेत. ही इन्व्हेस्टमेंट मोडवर कंपनी NHPC. त्यामुळे पुढच्या 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये याची प्रॉफिटेबिलिटी दुप्पट किंवा तिप्पट होऊ शकतात, जशी जशी सिव्हिल प्रोजेक्ट्स कंप्लीट होतील तशी. आता सिव्हिल प्रोजेक्ट कंप्लीट व्हायला 5 ते 7 वर्ष लागतात. त्यामुळे यू हॅव टू वेट मे बी फॉर 5 to 7 years. बट NHPC इज अ गुड लॉंग टर्म बेट. सिमेन्स एनर्जी विचारायलाच नको, मुमांगे दाम लोक यांना द्यायलाच लागतात. यांना एनर्जी म्हणजे बेसिकली पॉवर सेक्टरमध्ये सिमेन्स काय काय करते, तर दॅट इज व्हॉट इज दिस. टर्बाईन्स. ओके, जे टर्बाईन लागतं काय 500 मेगावॉट बनवायला, ते टर्बाईन सिमेन्स एनर्जी बनवते. ओके, त्यानंतर अजूनही आतमधले जे इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स असतात किंवा अजून काय वेगळी उपकरणं असतात जे पॉवर सेक्टरला लागतात, ओके, तीसुद्धा सिमेन्स एनर्जी बनवते. सिमेन्स एनर्जी डिमर्ज झाली फ्रॉम सिमेन्स इंडियामधून. सिमेन्स इंडिया डज सम डिफरंट व्हर्टिकल, मग ते बेसिकली MCCB, नंतर केबलिंग आणि काय म्हणायचं सबस्टेशन वगैरे तिकडे आहे. आणि सिमेन्स एनर्जी इज प्युअरली इन टू द पॉवर जनरेटिंग प्लांट.